नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत शरीयत कायद्याबद्दल. शरीयत कायदा म्हणजे काय, या कायद्यात कुठले नियम आहेत आणि या शरीयत कायद्यात कुठल्या शिक्षा किंवा दंड दिले जातात. आता शरीयत कायदा म्हणजे काय? शरीयत हा शब्द शरा या अरबी शब्दापासून आल्याचा असं म्हटलं जातं. शरा म्हणजे अल्लाहकडे नेणारा मार्ग. शरीयत किंवा शरिया म्हणजे पवित्र कुराणाद्वारे तयार झालेला इस्लामचा पवित्र कायदा. 7व्या शतकात मदिना सौदी अरेबियामध्ये इस्लामची स्थापना झाल्यावर इस्लाम आसपासच्या भागात झपाट्याने पसरू लागला. एक आदिवासी समाज होता ज्यात तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या प्रथा होत्या, पण इस्लामच्या प्रसारामुळे कुराणचे नियम या आदिवासी समाजांवर राज्य करू लागले. कुराणमध्ये अलिखित असलेल्या विधींना शरीयत म्हणायला सुरुवात झाली. शरीयत कायदा म्हणजे रूढी, प्रथा, परंपरेने चालत आलेले धार्मिक नियम. कुराण, हदीस आणि सुन्नत यामधून शरीयतचा कायदा व्यक्त होत असल्याने शरीयतचा वेगळा ग्रंथ नाहीये. इस्लामचा धर्मग्रंथ कुराण आणि मुस्लिम धर्मगुरू यांनी काढलेल्या फतव्यानुसार जी नियमावली किंवा कायदे तयार झाले त्याला शरीयत म्हटलं जातं. भारतातलं बघायचं झालं तर हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा कालांतराने बंद करण्यात आल्या, पण शरीयत मधील जाचक रूढी परंपरा अजूनही रद्द करण्याला न्याय व्यवस्थेला यश आलेलं नाही. मुस्लिम पर्सनल लॉ हा शरीयतवर आधारितच एक कायदा आहे. आता आपण बघूयात शरीयत मधले काय नियम आहेत. शरीयतद्वारे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची धार्मिक कर्तव्ये तसेच व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील व्यवहार निश्चित करण्यात येतात. मुस्लिम व्यक्तींसाठी प्रार्थना, उपवास, गरिबांना देण्यात येणारी मदत, दान याबाबतची माहिती शरीयतनुसार देण्यात येते. यामध्ये विवाह, घटस्फोट, वारस हक्क, स्त्रियांचे हक्क, मालमत्तेच्या वाटणीचे कायदे यांचा समावेश होतो. तालिबानने 1996 मध्ये अफगाणिस्तानमध्ये आपली राजवट लागू केली. त्यावेळी शरीयतचे कठोर पालन केले जाऊ लागले. पुरुषांना दाढी राखणे आणि वेशभूषा याबाबत निर्बंध लादण्यात आले. तर महिलांना बुरखा सक्ती लागू झाली. त्यांना शिक्षण घेणे, नोकरी करण्यास मनाई करण्यात आली. चित्रपट संगीताचा आनंद घेण्यावरूनही त्यांना बंधने लागू झाली. शरीयतचे पालन सगळे मुस्लिम करतात हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. तर शरीयतचे पालन सगळे मुस्लिम काटेकोरपणे करत असतीलच असं नाही. अनेकांना हे कायदे काळाच्या सुसंगत वाटत नाहीत. शरीयत कायद्यात शेकडो वर्ष बदल झाला नाही. आहे त्या स्वरूपात शरीयतचे पालन करण्याची सक्ती करणं म्हणजे या प्रथा कालबाह्य वाटू शकतात. आता आपण बघूयात शरीयत मधील कठोर शिक्षा कुठल्या आहेत. कठोर शिक्षांमुळे शरीयत कायद्याची चर्चा सुरू असतेच. यामध्ये भर चौकात चापकाचे फटके देणं, मृत्यूदंडाची शिक्षा देणं, अवयव छाटणं, दगडाने ठेचून मारणं आदी प्रकारच्या शिक्षांचा समावेश आहे. शरीयत मधील शिक्षांविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला. संयुक्त राष्ट्राने देखील या अमानवीय शिक्षांना विरोध दर्शवला. शरीयतची अंमलबजावणी कशी केली जाते ते आता आपण बघूयात. बहुतेक मुस्लिम देशांमध्ये शरीयत कायदा लागू केला जातो, मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत सौम्यताही दिसून येते. पाकिस्तानमधील काही भागांमध्ये शरीयतनुसार असलेली बुरखा सक्ती काही भागांमध्ये शिथिल आहे, तर काही ठिकाणी बुरखा सक्ती लागूच आहे. शरीयत लागू करण्याबाबत संबंधित देशातील सरकार, धर्मगुरू यांची भूमिकाही महत्वाची ठरते. तालिबान अधिक धार्मिक, कट्टरतावादी असल्याने त्यांच्याकडून शरीयतचे पालन हे कट्टरतावादाच्या अनुषंगाने होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच्या तालिबानी राजवटीचा अनुभव लोकांच्या पाठीशी असल्याने अनेक जण आता धास्तावलेले आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विषय आणि चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.